नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ऑफिशियल एज्युकेशन यूट्यूब चॅनल महाराष्ट्र स्टुडंट मित्रावरती। ते एकही प्रश्न स्किप करू नका, प्रत्येक क्वेश्चन्स लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ पॉज करून त्याचं कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। यामुळे तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे, तुम्हाला अजून किती मेहनत करायची हे तुम्हाला लक्षात येईल। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर आजचा जो पहिला प्रश्न आहे, तिसरे कर्नाटक युद्ध कोणाच्या तहाने समाप्त झाले? तर इथे पर्याय आहेत, पॉंडिचेरीचा तह, पॅरिसचा तह, एक्सला शापलेचा तह का मद्रासचा तह। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं योग्य उत्तर आहे पॅरिसचा तह। याचं स्पष्टीकरण असं आहे, मी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणही देतोय तुम्हाला इथे, हे लक्षात ठेवा। आणि प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला एक किंवा दोन प्रश्नाचे असे उत्तर भेटून जात आहे, जे MPSC ग्रुप सी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा विचारले जाऊ शकतात। आपण याचं स्पष्टीकरण पाहून घेऊ। ते 1763 मध्ये युरोपमध्ये झालेल्या पॅरिसच्या तहामुळे हे युद्ध संपले। यामुळे फ्रेंचांचे भारतातील राजकीय वर्चस्व संपुष्टात आले। प्रत्येक स्पष्टीकरण लक्ष देऊन ऐका। पुढचा प्रश्न आहे की 1765 मध्ये इलाहाबादचा तह कोणामध्ये झाला? तर याचे पर्याय आहेत, रॉबर्ट क्लाइव्ह आणि शाह आलम दुसरा, रॉबर्ट क्लाइव्ह आणि सुरौद्दौला, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, आणि वेबल्सी अँड मीर जाफर। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं योग्य उत्तर आहे 1 आणि 2 म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह आणि शाह आलम। ते 1764च्या बस्कारच्या युद्धानंतर हा तह झाला, ज्यातून कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार मिळाले, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, इंग्रज म्हैसूर युद्धाविषयी कोणती जोडी योग्य आहे ते सांगा? तर पहिला पर्याय आहे, पहिले युद्ध मद्रासचा तह, दुसरे युद्ध मंगलोरचा तह, तिसरे युद्ध श्रीरंगपट्टमचा तह आणि चौथे युद्ध अलाहाबादचा तह। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर याचं योग्य उत्तर आहे चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध अलाहाबादचा तह। याचं स्पष्टीकरण असं आहे की चौथे युद्ध हे 1719 मध्ये झाले, ज्यात टिपू सुलतान धारातीर्थ पडले आणि ते कोणत्याही तहाने संपलेले नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहू की 1849 मध्ये पंजाबचे विलिनीकरण झाले तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होता? पर्याय आहेत, लॉर्ड होल्डिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड एलम्बरो, लॉर्ड ऑकलंड। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। याचं स्पष्टीकरण असे आहे की लॉर्ड डलहौसीने 29 मार्च 1849 रोजी पंजाब ब्रिटिश साम्राज्यात जोडल्याची घोषणा केली। पुढचा प्रश्न पाहू। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा, मला खूप मेहनत लागते हा व्हिडिओ तयार करण्यासाठी, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांनी गोव्यात पहिली छपाई मशीन कोणत्या वर्षी सुरू केली? याचे पर्याय आहेत, 1498, 1510, 1556 का 1600। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं योग्य उत्तर आहे 1556। स्पष्टीकरण असे आहे की 1556 मध्ये गोव्यात भारतातील पहिली छपाई मशीन पोर्तुगीजांनी सुरू केली। पुढचा प्रश्न पाहू। 1773च्या कायद्यानुसार कलकत्ता न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण? पर्याय आहेत, सर एलिझा इम्पे, हायर्ड, चेंबर, लेम्बस्टर। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं योग्य उत्तर आहे सर एलिझा इम्पे। स्पष्टीकरण असं आहे की रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, लक्षात ठेवा रेग्युलेटिंग ॲक्ट हा 1773ला आलेला होता, आणि रेग्युलेटिंग ॲक्टनुसारच कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, आणि सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे कलकत्ताच्या ठिकाणी जे पहिलं सर्वोच्च न्यायालय होतं त्याचे जे काही जस्टिस होते, मुख्य न्यायाधीश होते, ते सर एलिझा इम्पले हे होते, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न आहे की पिट्स इंडिया ॲक्ट 1784 नुसार ब्रिटनमध्ये कोणते मंडळ स्थापन झाले? याचे पर्याय आहेत, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल, प्रिव्ही काउन्सिल किंवा सिलेक्टेड कमिटी। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। याचं योग्य उत्तर आहे बोर्ड ऑफ कंट्रोल। आता याचं स्पष्टीकरण असं आहे की कंपनीच्या राजकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 6 सदस्यांचे बोर्ड ऑफ कंट्रोल ब्रिटनमध्ये स्थापन करण्यात आले। पुढचा प्रश्न पाहू। कोणत्या सनदी कायद्याने कंपनीची व्यापाराची एक अधिकारशाही संपुष्टात आली? आता पर्याय असे आहेत, 1793चा कायदा, 1813चा कायदा, 1833चा कायदा का 1853चा कायदा। व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा।
तर याचं योग्य उत्तर आहे 1813चा सनदी कायदा. स्पष्टीकरण असं आहे की 1813च्या कायद्याने व्यापाराची मक्तेदारी म्हणजे चहा आणि चीन वगळता ही संपलेली होती. पुढचा प्रश्न आहे, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 कोणत्या व्हायसरायच्या काळात आला? याचे पर्याय असे आहेत, लॉर्ड रिपन, लॉर्ड रिटन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड लँडाऊन. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड लिटन. स्पष्टीकरण असं आहे की लॉर्ड लिटनने 1878 मध्ये देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध आणणारा कायदा संमत केला. पुढचा प्रश्न पाहू. 1835च्या कायद्याने प्रांताबाबत काय बदल केले? याचे पर्याय असे आहेत, 1919ची पद्धत कायम ठेवली, प्रांतीय स्वायत्तता लागू केली, केंद्राचे पूर्ण नियंत्रण ठेवले, कोणतेही अधिकार दिले नाहीत. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे प्रांतीय स्वायत्तता लागू केली. याचं स्पष्टीकरण असं आहे की 1935च्या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल पद्धत रद्द केल्याने स्वायत्तता बहाल केली. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा रीत्या आजच्या या भागामध्ये मी 10 प्रश्न कव्हर केले. ह्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट मी लगेच अपलोड करेन. व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळा लाईक नक्की करा. कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ लागतो आहे अभ्यासासाठी तो सांगा, मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवेल. व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असलं तर तेही कमेंट्स करा. चॅनलवरती तुम्हाला काही वाटत असेल की अजून कोणकोणते टॉपिक नवीन इन्क्लूड करावे तेही तुम्ही मला सांगा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे दाबायला विसरू नका. तुमचे मित्र असतील, मैत्रीण असतील, भाऊ बहीण असतील जे MPSCचा अभ्यास करताय, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.